हॅलो, वेलकम टू ऑबिट कुलकर्णी. आज जरा वेगळा विचार आहे. काय आपण एक घाटवाट नाही, दोन घाटवाटा नाही, एक दोन किल्ले नाही, तर आपण साधारणतः 4-5 किल्ले आणि 3-4 घाटवाटा करायला चाललेलो आहोत. आज 20 डिसेंबर 2025 आपण ऑन द वे टू कोकण आहोत आणि आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले काही किल्ले आणि काही घाटवाटा ह्या सगळ्या एकत्र करणार आहोत साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये. आणि प्लान फार भक्कम आहे आणि खूप ऑफबीट आहे, कारण की या घाटवाटा फार वेगळ्या आहेत, फार कमी लोकांनी केलेले आहेत. काही किल्ले खूप वेगळे आहेत, काही आपण शिल्प बघणार आहोत, काही मंदिरं पण बघणार आहोत. सो प्रचंड ऑफबीट भटकंती आहे आणि हा प्लान जो केलेला आहे तो आपला आदित्य कुलकर्णी यांनी. सो आधी आपण काय काय कव्हर करतोय साधारणतः अप्रॉक्सिमेट? तर आपण आता अणुस्कुरा घाट उतरून खाली जाणार. जाताना अणुस्कुरा घाटातला जुना अणुस्कुरा घाट बघू. जुना अणुस्कुरा घाट म्हणजे तुला असं म्हणायचं की फॉर एक्झाम्पल जसा जुना माळशेज आशिष घाट घाट होता, होता. जी की पायवाट होती आणि पायवाट त्याचा मग होती. एक नवीन घाट बनवला गेला, डांबरी रस्त्याचा घाट डांबरी बनवला. रस्ता, तसा अणुस्कुरा घाट आहे. तसा अणुस्कुरा घाट बरं. येस, तो करू. खाली राजापूरला उतरू. हा, तिथे धूतपापेश्वर मंदिर बरोबर आहे. आणि काही कातळ शिल्प बघून आपण कणकवलीला आजचा मुक्काम करू. मुक्काम करू. उद्या कणकवलीहून घोडगे गावात जाऊन जवळच असलेल्या बर. घोडग्याची पाज आणि तिथल्या 2-3 अजून घाटवाट आहेत. त्या तर कोकणामधल्या घाटवाटांना पाच म्हणतात, पाच बरोबर आहे? म्हणतात. हो. Right. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बरोबर आहे. स्पेशली पाच म्हणतात. तर त्या हा. पाजेच्या वाटा बघू, ते करूयात. आणि तिथे जवळ असले भैरवगड बरं. आणि कुठला दुसरा किल्ला आपला सोनगड. सोनगड हे म्हणजे किल्ले करू. नरवडेचा भैरवगड म्हणतोस तू? नरडवेचा भैरवगड, नरडवेचा, हा. नरडवेचा भैरवगड आणि सोनगड किंवा बरं. नरसिंहगड, ते ओके. करू. आणि नंतर आपण जाऊ रेडीचा यशवंतगड. 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 हा. आणि मग येताना आंबोली घाटामार्गे वर येऊ देशावर परत. बर. आणि आंबोलीचे नारायणगड, महादेवगड हे सगळे किल्ले करू. बरोबर आहे. येताना दाजीपूर अभयारण्यातला शिवगड करू. हा. आणि मग बॅक टू पुणे. असं वा. मोठा प्लॅन, एक 5 दिवसाचा प्लॅन आहे आमचा. मजा आता येणार. आम्ही आज पहाटे 5ला पुण्याहून सुरू केलंय हो. आणि अणुस्कुरा घाटात आता आम्ही enter ऑलमोस्ट करू. एंट्री करतोय. साधारणतः 10:30 पर्यंत पोहोचू. 9:40 झालेत आणि मग अणुस्कुरा घाट आपण बघूयात. चला सुरू करू. थँक्यू. जुन्या अणुस्कुरा घाटाची माहिती असलेला बोर्ड, त्याला म्हणतात फरसबंदीचा सातवाहन कालीन मार्ग. आता आपण इकडनं या हायवेने आलो. आता इथनं पुढे जाऊ आपण आता जुन्या अणुस्कुरा घाटाच्या रस्त्यावरती आहोत. याला फरसबंदीचा सातवाहनकालीन मार्गही असंही म्हणतात. इथून पुढे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून रस्ता खाली उतरतो आणि तिथं आपल्याला या घाटवाटेतला शिलालेख बघायला मिळेल. श्री उगवाई देवी पांडवकालीन मंदिर, चौकेवाडी. आपण जुना अणुस्कुरा घाट चित्तापुरी आहे ना, बघू. तिथं विचारू. हा जुना अणुस्कुरा घाट आणि याची सुरुवात इथून होतीये, उगवाई देवीच्या मंदिराच्या इथून. आणि जर आपण नीट बघितलं तर याच घाटाला आपला नवीन अणुस्कुरा घाट जॉईन झालेला आहे. या जुना हा अणुस्कुरा घाट जो आहे त्याचाच वापर करून हा नवीन अणुस्कुरा घाट बनवण्यात आला, जो आता गाडी मार्ग आहे. हा, फरसबंदीची वाट ते बघ. आहे का? हा, दगड रचलेली. नाणेघाटात पण असं केलं ना, दगड. बरोबर आहे, दगड रचलेली फरसबंदीची वाट. हा, ही पायरी आहे बघ प्रॉपर. आणि ही पायरी. ही पायरी आहे आणि हा शिलालेख. येस. नाईस. या लेखात एक कोणीतरी सदाशिव कोळी, त्याचं कालो म्हणून उल्लेख केलाय. त्याबद्दल काहीतरी लिहिलेलं आहे. तर तो महादेव कोळी समाजाची एक व्यक्ती असावा तो माणूस. त्याने दुर्गम प्रदेशात युवकांना युद्ध प्रशिक्षण देऊन शत्रूपासून बचाव करण्यासाठी केला असावा. त्यासाठी वसतिस्थान, पहाऱ्याची जागा, लपून बसण्याच्या तसेच शस्त्र साहित्य दडवण्याच्या जागा आसपास तयार केल्या असतील या अणुस्कुरा घाटाच्या. आणि त्यांनी असं मेन्शन केलंय की जर या वाटेवर शत्रू आला तर त्यावर इंद्राच्या शस्त्रासारखे वज्रप्रहार होतील, बर. आक्रमण होईल आणि त्यात त्याचा सपशेल पराभव होईल. आम्ही आता घाटातील पाण्याचे टाकं शोधतोय. मिळालं का पाण्याचं टाकं? हे इथं मिळालं पाणी टाकं. सो हे घाट असा गेलाय वरनं, पण मधनंच एक कट आहे,
तिकडनं जर आपण असे पुढे आलो तर आपल्याला इथे घाटातलं पिण्याच्या पाण्याचं टाकं बघायला मिळतं. इंटरेस्टिंग. पाणी पिण्याच्या रस्त्यावरनं पुढे आल्यावर परत आपण घाटाच्या रस्त्याला मिळतो आणि आपण आता इथनं प्रॉपर फरसबंदी कशी होती ते बघू. सो फरसबंदी म्हणजे मांडलेले दगड जे की प्रॉपर असे रचलेले आहेत आणि चांगला रस्ता बनवला आहे. दगड रचून बनवलेली वाट. यावेळी काही ती गुरं जायची म्हणतात नाही तर आधी ते बैलावर माल भरून खाली राजापूर बंदरातून वरती कोल्हापूरला घेऊन जायचा. बरं बरं, म्हणून ते गुरांसाठी म्हणून घसरू नये पाय वगैरे. आता आम्ही निघतोय पुढे राजापूरकडे, पण त्यातपूर्वी आम्ही 4 जण आलो आहोत. आम्ही कारमधनं आणि आमच्यातला एक हौशी सुनील खाडे नावाचा एक अजब प्राणी जो की ॲक्च्युली त्याचा जन्म मंगळावरचा आहे पण तो पृथ्वीवर पाठवला गेला आहे जो की या अख्ख्या एक्सप्रेशनला बाईकवर आला आहे. खाडे, तुमच्या मनात असं काय आलं की तुम्ही बाईकवरच यावं? बरेच वर्ष झाले, इन्स्पिरेशन तर तूच आहेस. आणि बरेच वर्ष झाले, आधी आम्ही गोव्याला वगैरे जायचो बाईकवरती. आता बरेच वर्ष झाले जाणं होत नव्हतं, तर आज ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर म्हणलं सोडायला नको. आम्ही आता आलो आहोत राजापुरामध्ये आणि इथं राजापुरामध्ये खुद्द शहरामध्ये ही गाडगीळ खानावळ आहे. इथं आता जेवायचा बेत आहे. बघूया जेवण कसं आहे. जेवण तर छान आहे, साधू सुद्धा एकदम मस्त. आपण कातळ शिल्पापाशी आलो आहे. बारसूचं कातळ शिल्प हे राजापुरापासून साधारणतः 7-8 किलोमीटरवर आहे आणि असं हत्तीचं कुठल्या तरी प्राण्याचं आहे. लेट्स सी कुठला प्राणी आहे रे? हत्ती 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 आहे का? हत्ती नाही, हत्ती नाही रे. अरे हा वाघ आहे. वाघ आहे, वाघ आहे. सगळ्यांचं कन्फ्युजन झालंय. नाही हे बघ, वाघ, माणूस, हत्ती, 3 आहेत वेगवेगळे प्राणी. हा का? त्या हत्तीची शेपूट अशी सरळ का गेली? हत्तीची शेपूट कधी सरळ नसते. नसते. आणि सोंडमध्ये सोंडच आहे रे. माणूस कुठे दिसतोय? हा माणूस. कुठे आहे माणूस? सावली आहे तो बाबा, सर. हे अच्छा, हा पाय- माणूस. किंवा हा नाही हा माणूस आहे. माणूस आहे, माणूस आणि इकडे काय दिसतंय? बघू सरक जरा. टायगर वाटतं. ते कपड्यात तोंड आहे. तो है सायकल. नाही शेपटी हा, ही शेपटी इकडं. आणि तो तोंड बरोबर आहे, पण हे वरचं बघ. टायगरचं तोंड आहे असं. नाही रे, हा माणूस आहे. पाय- हा माणूसच आहे. वाईच नक्कीच. हा कुठला प्राणी आहे? बट मग हे दोन्ही अरे मग नाही नाही, हे दोन्ही टायगर आहेत आणि मध्ये माणूस आहे असं आहे ते. मलाही असंच वाटतंय. दोन्ही टायगर एक मिनिट सरक थोडा बाजूला. हो हो, कारण की हा. हत्तीचे दोन्ही असे टायगर पाय- आणि मध्ये माणूस पाय कधी असते. असे लाईनीत नसतात शेपटीच आणि नसते. शेपटी अशी सरळ नसते. बघू इथून मागे मागे आहे जरा सुनील. 2 वाघ आणि मध्ये माणूस असं आहे. सो हे शक्ती प्रदर्शन आहे का काय? 2 वाघांना मध्ये एक माणूस असो, पण सुंदर आहे. गणपती बाप्पा मोरया. आपण आता आलो आहे दूध पापेश्वर मंदिरापाशी. खूप सुंदर वातावरण आणि एरिया आहे, छान पक्षी आहेत. चला, कोकणातली घरं. वा 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 वा, अति सुंदर, ब्युटिफुल मंदिर. 100-200 वर्ष तरी हो मिनिमम हो, एज आहे. काय सुंदर एरिया आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दूध पापेश्वर महाराज की जय. कोकण डायरीचा पहिला दिवस संपला. आज बरंच काय बघितलं आणि कणकवलीमध्ये आम्ही इथं पूजा डिलक्स नावाच्या शहरामध्येच असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम करतो आहे. आजचा दिवस इथंच आणि उद्या परत आम्हाला इथनं घोडगे गावामध्ये जाऊन 2 घाटवाटा करायचे आहेत. त्याच्याबद्दल बोलूच आपण काय आहे कसं आहे. पण आजचा मुक्काम इथे आणि आजचा दिवस इथं संपवूयात. पूजा डिलक्स कणकवली.